हेलेव नमस्कार मंडळी, परत एकदा मी आली आहे तुमच्याबरोबर गप्पा मारायला. चला मग सुरू करूया. जसं मी आधी पण बोलली होती आधीच्या पॉडकास्टमध्ये की मला कौरवबद्दल बोलायचं आहे. तर बरेच दिवस 2-3 दिवस झाले मी विचार करते, आज बोलेन उद्या बोलेन, आज बोलूनच घेते. ॲक्च्युली ना मला असं रिअलाईज झालं आहे की म्हणजे मी ना 1-2 असं माझ्या फ्रेंड्सबरोबर पण बोलली की ह्याच्या पुढे ना बाबा कानाला खडा. कोणी किती म्हणजे 1 दिवसासाठी पण चांगलं वागलं ना तरी त्याला कधीच अप्रिशिएट करायचं नाही. कारण आहे ना, ह्या लोकांची लायकीच नाही आहे. हे कधी सुधारूच शकत नाही. हे पालथ्या गड्यावर पाणी आहेत आणि हे नालायक आहेत आणि हे आयुष्यभर नालायकच राहणार. ह्यांच्याकडनं सुधारण्याची काय, म्हणजे हे काही चांगलं करू शकतात, चांगलं काही वागत असतील तरीही त्याच्यामागे काही ना काहीतरी ह्यांचा छुपा अजेंडा किंवा ह्यांचं काहीतरी स्वार्थ असणार. त्याशिवाय हे लोक चांगलं कोणाशीच वागू शकत नाहीत. तर जे काही मी कौरवबद्दल बोलली होती त्या व्हिडिओमध्ये आणि त्याला त्या दिवसापुरतं का होईना देवदूताची उपमा दिली होती, पण तो देवदूताच्या लायकीचा नाही आहे हे कदाचित देवालाही माहिती आहे. आणि त्याचमुळे देवाने पण त्याला जो ते एक पद आहे किंवा ती एक व्हॅल्यू आहे ती खरी नाही ठरवली त्याची, आणि त्याचा हात सुटला आणि तो माणूस गेला. जे व्हायचं नव्हतं ते झालं. सो कदाचित देवालाही हेच मान्य असावं, त्यालाही माहिती असावं. देवाला तर सगळंच माहिती असतं. तर त्यांना पण माहिती आहे की ह्याला कसं लायकीत ठेवायचं. आणि उगाचच ह्याने शेकी मिरवली असती, ह्याने उगाचच त्याचा मोठेपणा घेतला असता आणि जास्त शहाणा बनला असता, तर तेवढंच राह तू आणि जाऊ दे. उगाचच इतकं त्रास देऊन त्या व्यक्तीला. खरंच मला असं वाटतं, ओव्हरऑलच मी जे काही आता बघते ना त्यावरून असं वाटतं की ह्या लोकांनी पण कुठे ना कुठेतरी त्या गोष्टीला हातभार लावलेला आहे. ह्यांचं बिहेवियर, ह्यांचं वागणंच सगळं सांगून जातं. नो डाऊट त्याचं ते पैशाचे आणि हे ते सगळे ते झोल होते, ती तर गोष्ट आहेच. पण त्यात भरीसभर म्हणजे ही फॅमिली ही काही कमीची नाही आहे. ह्यांनी पण म्हणतात ना, एखाद्याचं जर काही प्रॉब्लेम असेल तर तो प्रॉब्लेम कमी करण्यापेक्षा त्याचा तो वाढवण्यामध्येच खूप जास्त हातभार लावलेला दिसतोय. की एखादी व्यक्ती थोडीशी सॅड असेल तर त्याला डिप्रेस कसं करावं ह्यामध्ये ह्यांचा चांगलाच हातभार लागलेला आहे. हे आता जे काही तो व्हिडिओज टाकतोय त्याच्यावरनं स्पष्ट होतं आहे. सो मला आता ह्या गोष्टीची पूर्णपणे जाणीव झाली आहे. आणि एक कॉमेंट मी तिथे बघितली आणि त्या कॉमेंट ऑब्व्हियसली मला कौरवकडनं काहीच अपेक्षा नाही आहे किंवा कधी नव्हती किंवा कधीही नसणार आहे. अजिबातच नाही की बाबा त्याने माझं नाव घ्यावं किंवा त्याने काहीतरी मला अप्रिशिएट करावं किंवा त्याने माझे आभार मानावेत, असं मला कधीच काहीही नव्हतं. मी कुठलीच गोष्ट काही असं स्वतःच्या फायद्यासाठी मतलबासाठी करत नाही. ह्यांच्यासारखं तर नाहीच नाही. स्वतःच्या घरच्यांची आयडेंटिटी जपणं, त्यांची प्रायव्हसी जपणं, त्यांच्या प्रायव्हसीचा रिस्पेक्ट करणं हे मला चांगलंच माहिती आहे. आणि त्याहूनही उपर जाऊन जर कोण प्रॉब्लेममध्ये वगैरे असेल किंवा कोणाबरोबर काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल तर कधीच मी ते असं शेअर केलं नसतं आणि कधीच मी त्याच्यावर कमावण्याचा कधीच विचार केला नसता. सो माझा उद्देश त्या सगळ्या गोष्टी शेअर करण्यामागे हाच होता की कुठेतरी माझ्यामध्ये चांगुलपणा आहे अजूनही. आणि आय रिअली प्राऊड ऑफ दॅट की आपल्यासारखी, आमच्यासारखी माणसं या जगामध्ये आहेत की एका मोमेंटला का होईना आपल्याला असं वाटलं की आपण खरं काय ते लोकांपर्यंत पोहोचवावं, जेणेकरून उगाचच गैरसमज नको व्हायला. आणि लोक वेगवेगळे काय बोलत होते, स्टोरीज येत होते बाहेर. कारण माझ्या आधीही पेपरमध्ये आलेलं आहे, ते न्यूजपेपरमध्ये आलेलं आहे. आणि न्यूजपेपरमध्ये फक्त काय झालं म्हणजे कशामुळे हे झालं तेवढंच कारण लिहिलेलं आहे. बाकी बॅक स्टोरी कोणालाच काही माहिती नव्हती. आणि त्यामध्ये असं झालं ना की लास्ट टाईम पण जेव्हा ह्याची बायको गायब झालेली त्यावेळेलाही लोकांनी वेगवेगळे तर्क लावले. आणि ह्या वेळेला आता इतकी मेजर गोष्ट झाल्यानंतर परत तसं होऊ नये. उगाचच जी व्यक्ती गेली तिच्या फॅमिलीबद्दल, कारण मला असं वाटलं की खूप भयंकर दुःखात असतील ते. आणि त्यामध्ये असं काहीतरी लोकांनी बोलून किंवा उगाचच तर्क लावून आणि त्या फॅमिलीला त्रास नको व्हायला म्हणून मी ती गोष्ट क्लिअर केली. पण
काय माहिती, लोकांना ती त्यांची बुद्धी आहे ना ती तेवढीच आहे सडक्या अंड्यांची, ह्यांच्यासारखेच सडके आहेत ते. अरे हा इतका घाणेरडा माणूस, ह्याची अख्खी घाणेरडी मेंटॅलिटी असलेली, ह्याची म्हणजे ह्याच्या बायकोची पूर्ण घाणेरडी मेंटॅलिटी असलेली बायको सकट फॅमिली हे तुम्हाला दिसत नाही आहे का? एक नाही 3-3 जण, म्हणजे जो उठतोय तर तो मड्यावरचं लोणी खातोय अक्षरशः. म्हणजे एकही जण सोडत नाही आहे एकालाही. असं आपण म्हणू की बाबा एक कोणतरी ह्याच्यातलं एक तरी व्यक्ती, काहीतरी एकाला तरी माणुसकी असेल, एकामध्ये तरी शिल्लक असेल, पण अजिबात म्हणजे अजिबात नाही. कोणच मागे राहत नाही आहे. एकाहून एक कसे नीच आहोत आपण, कसं नीचतेची उच्च लेवल गाठू शकतो हेच दाखवण्यामध्ये हे तुललेले आहेत. तुम्ही विचार करा, अशा फॅमिलीमध्ये एखादी व्यक्ती कसं काय तग धरू शकते, कसं काय राहू शकते. मी अक्षरशः त्या व्यक्तीच्या आता म्हणजे याच्यात विचार करते की त्याचे पर्सनल प्रॉब्लेम असतील ते असतील, प्लस ही अशी भयंकर लेवलची घाणेरडी फॅमिली असताना म्हणजे कोणी कोणाला सुधरवायचं, ह्यांनी तर त्याच्याकडे लक्षच दिलं नसेल, ह्यांनी तर त्याला फुल ऑन सोडून दिलं असेल. जे की मी आधी पण म्हणाली की त्याला कुठेतरी दाखवायचं होतं, त्याचं काहीतरी ट्रीटमेंट किंवा त्याला थेरपिस्टकडे न्यायचं होतं, सायकोलॉजिस्टकडे न्यायचं होतं. पण ह्या लोकांनी ते म्हणजे, कारण हे लोक तेवढी विचार करणारी फॅमिलीच नाही आहे ही फक्त आणि फक्त आपली खळगी भरणारी आहे. आणि हा आता मला खरंच असं वाटतं हा कौरव काय काम धंदा करतो की नाही, की हा नुसता असाच इकडे तिकडे आणि काय होण्याचीच वाट बघत असतो. एका बाजूने मी हा पण विचार केला की हा कौरवच एक नंबरचा पनवती माणूस आहे. हा आल्यापासून ह्याची खळगी भरायला म्हणून एकामागे एक जातायत वाटतात, त्याच्यावरती हा छापतोय आणि त्याच्यावरती छापून त्यांना देऊन म्हणजे त्यांची माणसं जात आहेत. लक्षात येत आहे का? त्या फॅमिलीतली माणसं जात आहेत आणि हा त्याचा मुखिया बनत चाललाय. हा गिळतोय अक्षरशः आणि त्यांच्यावरती कमवतोय आणि त्यांच्याच फॅमिलीला हेल्प करण्याचा आव आणतोय. माय गॉड, दिस इज सो हॉरिबल. एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा, प्रत्येकजण 3-3, 4-4 व्हिडिओ टाकतोय. प्रत्येक ह्याच्यामध्ये जिथे कुठे ती व्यक्ती दिसेल, दिवंगत व्यक्ती, त्याच्यावरती त्याचं टायटल दिलं जाते की बाबा ह्याच्याबरोबर हे शेवटचं झालेलं, ते शेवटचं झालेलं. लिटरली म्हणजे काय खाल्लं शेवटचं, ह्याच्याबरोबर शेवटचं खाल्लेलं. नशीब बाबा, एवढंच सगळं शेवटचं दाखवणार का तू? अजून काही शूट करून ठेवलं आहे त्याने शेवटचं कधी केलं होतं ते पण? हां, मग त्याच्या बायकोबरोबर शेअर कर म्हणजे तिला पण मेमरी राहील. ते पण केलंयस का? म्हणजे काय कुठली पातळी गाठता तुम्ही? त्या भक्षीचे लग्नाचे व्हिडिओ ह्याने शूट करून एवढं साचवून ठेवलं होतं, त्याच्यावर फुल छापण्याचा याचा विचार होता, पण ते डिले झालं. तर वाटलं की चला बाबा सोडून देईल आता एवढं झालंय तर आता काहीतरी नव्याने सुरुवात करेल, नसेल त्याला विषय काढायचा, नसेल त्याच्यावर बोलायचं, आम्ही तेही मान्य केलं. पण हा माणूस बापरे, एकावर एक व्हिडिओ टाकायला ह्याने सुरू केलं. भयंकर. ह्यानेच नाही, ती दुसरी पण, ती थोराड, तिने पण, त्या हुईजने पण, सगळ्यांनी आपला पिटारा उघडला आणि जसं काहीच नाही झालं असं करून आणि फक्त काय ते त्या व्यक्तीला दाखवून विकायला सुरू केलं या लोकांनी, अख्ख्या फॅमिलीने. असं वाटतंय की त्या व्यक्तीला ह्यांनीच काहीतरी केलंय की काय, की त्याच्यावरती आणि आता व्ह्यूज कमवत राहण्यासाठी. त्या भक्षीची बिदाई म्हणे, बिदाई कुठला वर्ड आहे? कुठली भाषा बोलता तुम्ही? काय दाखवता? आता बिदाई दाखवली, आता खुदाई पण दाखव तिची कशी केली ती. तिथे पण गेला होतास का त्यांच्याबरोबर शूट करायला? खुदाईच्या ऐवजी दुसरा वर्ड आला होता मला, समजू जा मंडळी. बिदाई, खुदाई, जुदाई पण दाखव. काय बोलावं माणसाला, किती निर्लज्जपणाचा कळस, किती खाली पडावं रे बाबा, किती ते. आणि त्या बिदाईमध्ये काय वाटेल ते, म्हणजे ते काहीतरी असं ते लाया उडवणं वगैरे, हे कुठली प्रकार आहे, कुठलं नौटंकी, हे कुठलं ह्याचं, आणि यांना कोण भेटतं आणि काय करतात नाटकी. आणि मुळात त्यांच्याकडे एवढा पैसा आला कुठून? मला हाच प्रश्न मुळात पडलेला आहे की काय प्रकार काय यांच्या फॅमिलीचा. त्या मुलीचे वडील गेले, आत्ता भाऊ गेला, एक चुलत भाऊ, आत्ता परत एक भाऊ गेला. हे सगळं काही असताना ह्यांचं आपलं थाटामाटात आणि पैशाच्या घोटाळ्यांमध्येच हे लोक जात आहेत आणि बेवडाबाजीमध्ये. तर त्याच्यामध्ये हे सगळं होत असताना ह्यांच्याकडे हा पैसा वगैरे हे कुठून आणतायत, कुठून उडवतायत, ठगवतायत हे लोकांना.
ती वेट्टा सगळीकडनं आपलं ह्याने हे दिलं, त्यांनी ते दिलं, मी ह्याला अप्रोच केलं, मग त्या महिन्याच्या नावावरती तिला म्हणजे एक काहीतरी बनवून हे लोक विकायला काढले आणि स्वतः तिच्यावरती फुकट काय काय वस्तू मिळवत आहेत आणि ही आपल्या बहिणींचं आणि हे ते करून खळगी भरते. त्या व्हिडिओमध्ये बघा कोण कोण अंडे तिथे लिहितात की स्टार्ट टू एंड डोळ्यात पाणी आलं, खूपच इमोशनल. आणि त्या व्यक्तीला बघून, चट्ट्याला बघून खूपच वाईट वाटत होतं आणि सगळीकडे तो होता, अक्षरशः बहिणीच्या पाठीशी उभा होता. तुम्ही बहिणीच्या पाठीशी उभा होतात ते बघितलं, पण बहीण काय करत होती ते बघितलं तुम्ही? ते नोटीस केलं तुम्ही? मी पुन्हा पुन्हा तो व्हिडिओ बघितला, पुन्हा मला असं वाटतं 8-10 व्ह्यूज तर माझेच असतील त्या व्हिडिओला, कारण मला माझ्या डोळ्यांवरच विश्वास होत नव्हता. मी परत रिकन्फर्म करत होती की मला काहीतरी चुकीचं तर नाही वाटत आहे ना, किंवा मी एखादं स्टेटमेंट करेन आणि ते चुकीचं नको निघायला, किंवा असं नको व्हायला की मी अननेसेसरी काहीतरी बोलते आहे. पण खरंच मंडळी, तो लिटरली जिकडे तिकडे समोर होता तिच्या आणि बाजूला होता, पाठीमागे उभा होता, प्रत्येक वेळेला आजूबाजूला तिला तो सपोर्ट देत होता, तिला तो कव्हर करत होता. पण ही बहीण म्हणून जराही त्याच्याकडे बघत नव्हती. शेवटी पण जेव्हा ते पाया पडून सगळ्यांना मिठ्या मारून रडत होती, 3-4 इन्स्टन्सेसला तो तिच्या समोर जाण्याचा त्याने प्रयत्न केला. एका इन्स्टन्सला तर ही त्याच्या समोर लिटरली गेली, फेस टू फेस, आय टू आय, आणि ती उलटी फिरली आणि टर्न मारून ती दुसरीकडे गेली. तो परत चालत एका माणसाच्या मागून परत त्या साईडने समोर आला, पण तिथून पण ती परत उलटी फिरली आणि मग वेट्टा कौरवकडे गेली. ती कौरवला पण मिठी मारून वगैरे रडत होती, पण भावाकडे तिने ढुंकूनही बघितलेलं नाही. कसलं बॉन्डिंग, कसलं काय, हे बघून तर असं वाटतं की ती व्यक्ती तरी काहीतरी करण्याचा प्रयत्न करत होती, त्या व्यक्तीच्या मनात तरी माया ममता काहीतरी होती. आता तर ती व्यक्ती नाही आहे की बाबा काहीतरी होती, तरी पण ती कधी काही कुठलं आपलं क्लॅरिफिकेशन किंवा काही घेऊन आली नाही. पण आता तर नाहीच आहे, त्याच्यामुळे तर आणि आनंद आहे. आता जे हे म्हणतील तेच खरं, पण जे दिसतंय ना त्यावरून स्पष्ट आहे की तुम्ही त्या व्यक्तीला एकटं पाडलत. ती तुमचा भाग होण्याचा प्रयत्न करत होती, तुमच्यामध्ये एक असण्याचा प्रयत्न करत होती, पण तुम्ही त्या व्यक्तीला एकटं पाडलं. पैशासाठी म्हणा किंवा फेमसाठी म्हणा किंवा काय आपला नटमोगरेपणासाठी म्हणा, किंवा ज्यांच्याकडून फुकट मिळालं त्यांची कृतज्ञता म्हणून, त्यांची चाटुकारिता म्हणून म्हणा, तुम्ही ह्या कौरव वेट्टालाच सगळा काही जे काही आहे तेनाच भाव, म्हणजे खरं जी व्यक्ती मनापासून करते किंवा मनापासून जे आपल्या रक्ताचे माणसं आहे, कधी कळत नकळत आपण त्यांना दुखावत असतो, ह्याचं क्लासिक एक्झाम्पल आहे हे. आणि हे जे तुम्ही दाखवलं आहे व्हिडिओमध्ये ते स्पष्ट दिसते, त्यामुळे तुम्ही ते डिनाय नाही करू शकत. स्पेशली ही पक्षी अजिबात ढुंकून पण बघत नव्हती त्याच्याकडे. अतिशय वाईट. आणि या अंड्यांना रडायला येते ह्या असल्या लोकांसाठी, या फालतू लोकांसाठी. फालतू आहे ते. इतकेच जर चांगले असले असते ना, गप बसले असते, त्या महिन्याचा काहीतरी पिक्चर वगैरे येतोय तर त्याची वाट बघितली असती, ते प्रमोशन वगैरे त्याच्यासाठी कमबॅक केला असता. पण नाही, ह्यांना जे ठेवलं आहे त्यांना माहिती आहे ह्याच्यावरती आता डबल व्ह्यूज येतील. तुम्ही चेक करा पहिलेचे व्ह्यूज आणि आत्ताचे सडन, म्हणजे लिटरली 50%ने जम्प केले त्यांचे व्ह्यूज. आणि हे त्या कौरवने चांगलंच हेरलंय, चांगलंच त्याला माहिती होतं की आता डबल बोनांचा होणार आहे आणि त्यामुळे अजिबातच आपल्याला ब्रेक घेऊन चालणार नाही. म्हणून त्याचा जो ब्रेक वगैरे त्याने जो घेतला ना, ते मेहरबानी नाही केली, वसुली बाई आहे, तो वसूल करायला आला बरोबर. आणि सगळ्यात भयानक म्हणजे त्याची स्वतःची बहीण, त्याची आई, म्हणजे खरंच कसं काय ती जी व्यक्ती गेली त्यांनी तरी कुठेतरी थांबवायचं ह्याला सांगायचं, अरे बाबा नको, जरा थांब, आता नको. त्या आईने आता तरी, मला वाटतं त्या आईने लिहिलं होतं आईबद्दल, ते कुठे ना कुठेतरी आई पण कारणीभूत आहे, कारण आईला पण या कौरवचे मोलकरीण बनण्याशिवाय दुसरं काहीच नाही. नेहमी आपली पडीक आणि आपलं नुसतं तेच करायचं, कौरव जावई माझा भला. त्या मुलाला अक्षरशः म्हणजे ती फिलिंग दिली असणार त्या बाईने. बोलू नये, हे दुर्दैव आहे त्या आईचं की आळ तिच्यावर आला. कुठल्या आईवर आपल्या मुलाच्या मृत्यूचा आळ येणं ही किती भयंकर गोष्ट आहे. हे मी नाही बोलत आहे, हे पेपरमध्ये छापून आलंय. पण कुठेतरी पाणी मुरत होतं ना, म्हणूनच झालेलं आहे ते.
अदरवाईज तर मग इतके बाकीचे लोक पण होते, त्याची स्वतःची बायको होती पण बायकोचं नाव नाही आलं. इवन बायकोचं नाव तर म्हणजे नाहीच आहे. 2 मुलं लिहिलेलं आहे पेपरवाल्यांनी. जेव्हा की त्याला 2 मुलं नाहीच आहेत आणि बायको फॅमिली आता कोण राहिली आहे तर आई आणि 2 मुले. त्या बायकोचा तर बायकोने मला वाटतं सांगितलेलं होतं वाटतं की माझा काही संबंध नाही आणि माझं कुठे नाव नाही आलं पाहिजे. पण जर बायको त्याच्यामध्ये काही तिचं असलं असतं थोडा पण काही त्रास किंवा तिच्याशी काही वाजलं असतं तर तिचं नावही आलं असतं. पण ज्या अर्थी आईचं आलेलं आहे त्या अर्थी आईबरोबरच काहीतरी झालेलं आहे. पण आता इतकं होऊन गेल्यानंतरही आई कुठेही त्या व्यक्तीला थांबवत नाही आहे. बाबा बस झालं, फुकटची नाचक्की होते, फुकटचं सगळं तुमच्या व्हिडिओच्या चक्करमध्ये आपली फॅमिली सगळी एक्सपोज होते. कोणालाच नाही, सख्या बहिणीला पण नाही, कारण सख्या बहिणीचाच नवरा आहे ना. आणि सख्खी बहीणच घाण आहे म्हटल्यावरती ती घाण घाणीला काय बोलणार. तीच महान आहे, तीच महाकल्प्रिट आहे ह्या सगळ्या मागची. मोठ्या चिवच्या गोष्टी करतो, आता त्याला परत परत ते दाखवून अजून व्हिडिओ काढून काय होणार आहे. तो त्याच्यातनं बाहेर येणार आहे की त्याला काहीतरी असं बरं वाटणार आहे बघून, परत त्या कॉमेंट्स बघून. आता तो व्हिडिओ बघतो, ऑब्व्हियसली व्हिडिओ बघताना त्याला कॉमेंट्स पण त्याला वाचता येतच असणार. तर काय ना काहीतरी तो पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करेल आणि मग अशा सगळ्या ज्या चित्र विचित्र कॉमेंट आहेत त्याच्यातनं त्याला काय वाटणार आहे, खूप छान वाटणार आहे. जर तुला खरंच काळजी असली असती ना त्याची तर ह्या सगळ्यापासून दूर ठेवलं असतंस आणि सगळ्यात पहिली स्टेप ही उचलली असतीस की त्या विषयावरती कोणाला वाच्यता किंवा स्वतः म्हणजे त्या भरीस पाडलं नसतंस. वर तोंड करून आणि सांगतो की तो सगळे व्हिडिओ बघतोय आणि परत बघतोय आणि हे करतोय आणि आठवणी ताजा करतोय. म्हणजे इतका विकृतच माणूस आहे हा. विकृती आहे ही फॅमिली विकृत आहे, पूर्ण थोराड फॅमिली. तुम्हाला मी कॉमेंट दाखवते आणि त्या कॉमेंटबद्दल थोडंसं बोलायचं आहे मला. आणि तिकडे सगळेजण आले होते, कावळे, मावसाड, बोंबाड, सगळे बोचुमॉन, वेगळ्या वेगळ्या आयडीने त्या कॉमेंटच्या खाली येऊन रिप्लाय करत होते. तर तुम्ही त्या कॉमेंट्स सगळ्या कौरवने उडवल्या, पण थोड्याफार आहे तर तुम्ही चेक करू शकता. सो ही आहे ती कॉमेंट. आता ह्यामध्ये स्पेलिंग आणि हे सगळ्या गोष्टी तर बघूच नका, कारण या अंड्यांकडनं हे अंगणवाडी फेल लोकांकडनं ती अपेक्षा आता आपण ठेवणंच बंद केलं पाहिजे. फालतू लोकांकडनं आपण स्ट्रेट टू द पॉईंट येऊया. ओके, सो नेगेटिव्ह आणि अननेसेसरी बोलते तर अननेसेसरी ह्याच्यामध्ये काहीच नाही आहे. ॲक्शनला रिॲक्शन असतं, मी 1000 वेळा सांगितलं आहे, लाख वेळा सांगितलं आहे इनफॅक्ट. तर जाऊ दे आता, त्या पॉईंटवर काही नाही बोलायचं मला. सेकंडली की स्वतःचं तोंडही दाखवत नाही, बाकी लोकांच्या आयुष्यात काय झालं त्यावर गॉसिप करते. मला वाटतं कोणाला काय दाखवायचं काय नाही ह्या प्रत्येकाला लोकशाहीतून मिळालेला अधिकार आहे, त्यामुळे तिने अशी माहिती नको होती द्यायला. तुम्ही हुशार आहात कौरव दादा, पण अननोन पर्सन गॉसिप गर्ल देखील खूप हुशार आहे. ओके, फर्स्ट अँड फॉरमोस्ट तुम्ही मला हुशार म्हणालात त्याबद्दल थँक्यू सो मच. एकदा नाही 2-3दा म्हणालात की तिने खूप हुशारीने हाताळलेला आहे. सो थँक्यू सो मच. ते तर मी आहेच, मी खूपच हुशार आहे. आणि लोकशाहीबद्दल तुम्हाला बरीच माहिती दिसते, पण लोकशाहीमध्ये कोणाला काय दाखवायचं काय नाही दाखवायचं हा अधिकार आहे असं तुम्हीच म्हणालात. तसंच मला माझा चेहरा दाखवायचा की नाही दाखवायचा हाही अधिकार आहे ना. का त्यांची लोकशाही वेगळी आहे आणि माझी वेगळी आहे, माझ्यासाठी वेगळी लागू होते अंड्यांच्या दुनियेत, असं काही आहे का? नाही ना. मग प्रत्येक वेळेला कशाला किती कॉन्ट्राडिक्टरी बोलायचं. ते त्यांचा दाखवायचा थोबडा त्यांना जसा हक्क आहे, त्यांना नंगा नाच करायचा हक्क आहे, त्यांना त्यांची फॅमिली उघडी पागडी नागडी सगळं करण्याचा हक्क आहे सोशल मीडियावर. तसं मला माझी आयडेंटिटी, माझं पर्सनल लाईफ, माझी माणसं, त्यांची आयडेंटिटी, त्यांचं पर्सनल लाईफ हे जपून ठेवण्याचा हक्क आहे. मला नाही रिव्हील करायचं. काय प्रॉब्लेम आहे तुमचा? निकल ऑडियन. ती लोकांबद्दल असं बोलते, ती तसं बोलते. कॉन्टेंट आहे ते माझं, यूट्यूबने दिला आहे मला तो अधिकार. यूट्यूबमध्ये आहे रोस्टिंग अँड रिॲक्शन देते मी. रिॲक्शन ब्लॉगर नावाचा प्रकार असतो, ती आहे मी. जसं त्यांना त्यांची फॅमिली नागडी करण्याचा अधिकार आहे तो मिळाला आहे ना त्यांना, व्लॉगिंगच्या नावाखाली नंगा नाच करतात, तसं मला त्यांच्या नंगा नाचावर बोलण्याचा अधिकार आहे आणि मी बोलणारच. रोक के दिखाए जिसके बम में दम. ओके, सो पुढे ह्या बाई म्हणतात
की तिने खूप हुशारीने बोलली आहे सर्व, तरी पण काय माहिती नाही, पण 5 वर्ष तुम्हाला पाहत असल्यामुळे माणसं मला समजतात. प्रत्येकाला आयुष्यात प्रॉब्लेम असतात. तुम्ही चांगलं दाखवता म्हणजे समाजात फक्त चांगलं ते स्प्रेड करत आहात. त्यामुळे तुम्ही माहिती हक्कभंग कायद्यानुसार तिच्यावर ॲक्शन घेऊ शकता. 5 वर्ष यांना बघताय म्हणून ह्यांच्यामुळे तुम्हाला माणसं ओळखू यायला लागली. अरे वा 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 वा. म्हणजे तुम्ही पण असे जीव घेता वाटतं घरातल्यांचे एकेकाचे. तुमच्या पण घरात टपकले का? हा प्रॉब्लेम नाही आहे, हा असा तसा प्रॉब्लेम नाही आहे, हा प्रत्येक घराघरात होणारा प्रॉब्लेम नाही आहे, हे काहीतरी भयंकर आहे. त्यामुळे ना प्रत्येक वेळेला कुठल्याही गोष्टीला उगाचच काहीतरी कोणाला तरी चढवायचं, फालतू गोष्टीमध्ये बढावा देऊ नका. आणि दुसरी गोष्ट, कसला हक्कभंग, कसला काय हक्क, कुठल्या हक्काच्या गोष्टी करता? माड्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा हक्क तो फक्त त्याचे फॅमिली मेंबर आहे म्हणून यांना आहे? फॅमिली मेंबर्सना असा हक्क असतो? हो का? आम्हाला नव्हतं माहिती. आमच्या फॅमिलीत असं नाही आहे. हक्क मिळाला तरी आम्ही असं करणार नाही. कुठल्या हक्कभंगाच्या गोष्टी करता? या दरिद्री लोकांच्या हक्क, कसला हक्क भिकमाग्यांचा? आता सगळे मग एकमेकांवर कंप्लेंट करत सुटतील ना, कारण आता इतक्या केसेस होत आहेत, इतक्या गोष्टी होत आहेत. आता ते ट्विशाचं ह्याचं त्याचं ह्याच्यामध्ये मावसाड, नंतर जो तो उठतोय तो आपलं ज्ञान लोदत सुटलाय. मग त्यांच्यावर पण हक्कभंगाची कारवाई करा. न्यूज चॅनल तर बसलेलेच आहेत, टपलेलेच आहेत, रोज त्यांच्या नातेवाईकांना घेऊन आपले चगळत असतात त्यांचा. मग सगळ्यांवर करा, होऊन जाऊ दे. हक्कभंगाच्या गोष्टी करते, भंग करून टाकेन तुझं, चल निकल लवडीन. आणि शेवटी बघा कशी लायकीवर आली, म्हणजे कशी ही चवीने खाणारी आहे खवी. हे तुम्ही सांगितले असते तर तो तुमचा हक्क आहे. आणि इतक्या कॉमेंट्स येत असतील तर दादा समाजात अवेअरनेससाठी तुम्ही बोलूच शकता. न बोलल्यामुळे लोक सारखं विचारतात असं दिसून येतं. टेक केअर. अगं बाई, कशाला स्वतःच्या अंगावर पाप ओढवून घेते? ते करतायत आणि तू एक त्यात आणि त्यांना सांगते की तुम्ही सांगा आम्हाला. तुला काही घेणं देणं नाही, तुला जर काही जाणून घ्यायचं नाही, तू चांगलं ओळखतेस आणि तुला असं हेही तुझं म्हणणं आहे की ते फक्त चांगलं स्प्रेड करतात, तर मग कशाला त्यांना सांगायला लावते? आणि काय कुठला अवेअरनेस पैदा करणार आहेत? काय शिकणार आहे? कसला अवेअरनेस करतायत? लायकी तरी आहे का त्याची? अवेअरनेस करण्यापेक्षा आधी त्याला रोखलं असतं आणि त्याच्या बाजूने विचार केला असता, त्याला एक ट्रीटमेंट दिली असती, त्याला हेल्प केली असती ना वेळीच, तर हा दिवस बघायला लागला नसता. आणि आता काय करतोय? मेलेल्याला मारतोय तो अजून. आता तर काहीच नाही. जोपर्यंत त्याला फटका बसत नाही ना तोपर्यंत त्याला अक्कल ठिकाणावर येणार नाही. आणि तू काय सांगते आणि स्टोरी सांगायला आणि कसला डोंबलाचा अवेअरनेस पैदा करणार? अवेअरनेस राहू दे, आता जे झालं गेलं त्याच्यावरती आता सोडून दिलं आणि नव्याने सुरुवात केली तरी पुरे. आता जे उरलेत ना त्यांना चांगलं सलोख्याने व्यवस्थित आणि ज्या चुका झाल्या, ज्यामुळे काही गोष्टी घडल्या त्या सुधारल्या तरी पुरे. त्यांना स्वतःला अवेअर होण्याची गरज आहे फॅमिलीला. ते कसला अवेअरनेस पैदा करणार आहे? इतकी जर सॉर्टेड फॅमिली असती ना, त्या फॅमिलीमधली लोक असली निघाली नसती. असले उद्योग आणि असल्या गोष्टी नॉर्मल फॅमिलीत होत नाही, सुसंस्कृत फॅमिलीत होत नाहीत आणि इतकं बॅक टू बॅक तर होत नाहीतच. आता मला दुसऱ्या गोष्टींमध्ये नका जायला सांगू, नाही तर स्टोरी टेलिंग करेन मी पक्षीच्या पप्पांचं. माहिती तर मला बरीच आहे, पण ना मी कधी बोलणार आणि नाही कधी ह्या आधी बोलली आहे. हे फक्त मी ह्यासाठी बोलली, ही स्टोरी मी ह्यासाठी सांगितली, ती फक्त स्टोरी होती. काय स्टोरी सांगायचा पण हक्क नाही आहे त्याच्यावर पण हक्कभंग? कसला हक्कभंग? मी कोणाचं नाव घेतलं आहे की कोणाचं काय हे घेतलं आहे का, कोणाचा काय यूज केलं आहे का? काही नाही. माझी स्टोरी होती ती. कुठच्या बेसिसवर? आणि काय आहे, जर माझी स्टोरी जर तुमच्याबरोबर, माझी काल्पनिक कथा जर तुमच्याबरोबर कुठेतरी रिसेम्बलन्स साधते तर दॅट इज नॉट माय प्रॉब्लेम. मी डिस्क्लेमर पण टाकलेला आहे, मेन्शन केलेलं आहे. त्याच्यामुळे दॅट इज नन ऑफ माय बिझनेस. तुम्हाला जे करायचं ते करा आणि फालतू ॲडवाईस देत बसा. तुमच्याकडे तो ढुंकून पण बघत नाही. कारण त्या कौरवला स्वतःलाही माहिती आहे की तो काय करतोय आणि तो किती पाण्यात आहे. त्यामुळे ना तू तेरा देख, समजली का? मोठी आली 5 वर्षापासनं बघते आणि पहिल्यांदाच कॉमेंट करते. मोठी आदा पादा कोण पादा अंडो का कौरव दादा पादा. काय एक नमुने भरलेत रे बाबा. पण खरंच भयंकर आहे जे चाललं आहे ना. सगळे मिळून म्हणजे एकही झोन सोडत नाही आहे हो त्या व्यक्तीला. अक्षरशः म्हणजे
मारतायत मेलेल्याला पूर्ण निचोडून असं एकदम त्याच्यावर आपण जखमेवर मीठ चोळणं ऐकलं होतं कहावत. पण हे मेलेल्यावर अजून मेलेल्याला मारून टाकणं पहिल्यांदाच बघतोय. असो, मावसाडच्या भाषेत देव यांना सद्बुद्धी देव. दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट. भेटू आपण लवकरच उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. बाय बाय, टेक केअर, लव्ह यू, मास्सलामा.